नमस्कार मित्रांनो, आमचे हे एरंडोल या ठिकाणी छोटंसं दुकान आहे. टेलर मास्टर म्हणून, संतोष टेलर म्हणून नाव टेलरची दुकान आहे. तर आमच्या या दुकानामागे बरेच काही काम चालू असते. शर्ट, पॅन्ट, जेंट्स. आता हा कापड पहा, लोक आम्हाला शिलाई देत असतात, पण कापड खराब आहे, घरातला कापड आहे. पण लोक फक्त शिवतात, फक्त त्यांना शिवून घेणे याच्याशी मतलब असते. घरातील कापड शिवून घेतात लोक. तो खराब असेल, 2 महिना चालेल, 4 महिना चालेल, तेही लोक पाहत नाही. आम्हाला आमच्या शिलाईशी मतलब असते. आमच्या मागे 5 मिनिटात कोणतं काम लागेल, 5 मिनिटात कोणतं काम लागेल, दिवसभर कटाई, शिलाई, माप हेच काम असते मित्रांनो. आपण पाहताच आमच्या दुकानाचं 2 मिनिटात काही असेल तर 2 मिनिटात काही असेल. शिलाई, कधी कटाई, दोरा, चेन, बटन हे काम आमच्या मागे असतं. हे शर्ट मनीला शर्ट आहे. या ठिकाणी 2 इंचची आपण ही समोरची पट्टीसाठी 2 इंच मार्जिन सोडायची असते. सरळ आपण 2 इंचची पट्टी रेष मारून घ्यायची. त्यानंतर मनीला शर्ट आहे म्हणून ही देखील सरळ मारायची. नॉर्मल या ठिकाणी क्रॉस द्यायचा, या ठिकाणी अर्धा इंच नॉर्मल क्रॉस द्यायचा. एखाद्या वेळेला हे माप जवळजवळ 38 छातीचे आहे. ही पट्टी आहे, ही 1.25 इंच आपण पट्टी घ्यायची. या ठिकाणी 1.25 इंचवर निशाण मारायचा. त्यानंतर या ठिकाणी आपण सरळ निशाण मारायचा. त्यानंतर लांबी आहे 27.5.
तर आपण या ठिकाणी 27.5 आणि 1 इंच या ठिकाणी 28.5 घ्यायचं आहे. त्या ठिकाणी 1.5 आणि 2 इंचवर 2 निशाण मारायचे. 38 छाती आहे, या ठिकाणी आपण 9 वर निशाण मारायचं. या ठिकाणी देखील आपण 9 वर निशाण मारायचा. शर्टाची लुजिंग आहे 12, तर आपण या ठिकाणी 12 इंच ठेवली. 12 इंचची निशाण आपण मारली. शोल्डर आहे 17.5, तर 9.25 या ठिकाणी घ्यायचं. त्यानंतर आपण 1.5 इंचाची पट्टी मारल्यानंतर ही सरळ मारून घ्यायची. त्यानंतर ही देखील सरळ पट्टी मारायची. तर या ठिकाणी गरम होत आहे म्हणून आपण फॅन लावून घ्यायचा. त्याच्यावरून आता आपण कटाई करणार आहोत. कटाईच्या सुरुवातीला आपण या ठिकाणी इकडे कटाई करायची, मार्जिन मारायची. त्यानंतर हा गोल गळा कापून घ्यायचा. त्यानंतर 1.5 इंच हे त्रास घ्यायचं. 1.5 इंच त्रास घेतल्यानंतर या ठिकाणी नॉर्मल आपण निशाण मारून घ्यायचा. त्यानंतर याला आपण या प्रकारे त्रास मारायचा. त्यानंतर सरळ आपण कापून घ्यायचं. सरळ कापल्यानंतर आपण ही कातर लावलेली असल्यामुळे त्यांनी कातरला तेल लावलेलं होतं म्हणून नॉर्मल डाग पडत आहे. हे आपण जी 9.25 इंचची जी निशाण मारली त्यावर आपण कापायचे आहे. अगदी बारीक गोष्टी आपण कटाईमध्ये लक्ष दिलं तर आपल्याला प्रॉब्लेम येणार नाही. या ठिकाणी गरम होत असल्यामुळे आपण आता आपण काढणार आहोत बाही, ज्याला हिंदीमध्ये म्हणतात आस्तीन. आस्तीन आणि बाही 38 छाती असल्यामुळे 9.5 इकडे घ्यायचं आणि इकडे 6 इंच घ्यायचं आणि बाहीची लांबी या ठिकाणी 9.5 घ्यायचं. 9.5 घेतल्यानंतर आता बाहीची लांबी आहे 24.5. त्यामधून 1 इंच कमी करायचा. हे 23.5 घेतलं आणि या ठिकाणी आपण 6 घ्यायचं. 6 इंच हे 6 इंच घेतलं. त्यानंतर कापड आपण सरकवून घ्यायचा. आता हे घ्यायचं 4.5 पावणे 5 इंच. इथं निशाण मारून घ्यायचं 4.5 पावणे 5 इंचचा. त्यानंतर ही त्रास पट्टी घ्यायची. त्रास पट्टी ही खालून लावायची. ही झाली बाही. आता हा जो घेर आहे हा मोजून घ्यायचा. 7 यायला पाहिजे, 7 आला. आता आपण कातरने या ठिकाणी कापून घ्यायचं. कापत असताना हा सरळ कापायचा. सरळ कापायचा. सरळ हा सरळ कापला. त्यानंतर वरचा कापड जो आहे तो कापून घ्यायचा. खालचा कापू नये. वरचाही आणि खालचाही कापड या ठिकाणी आपण कापायचे आहे. सुरुवातीला वरचा कापड कापला, नंतर आता खालचा कापड आपण कापला. आमचे बरेच व्हिडिओ आहेत मित्रांनो शर्ट कटिंगसाठी, पण आम्हाला वेळ नसल्यामुळे आम्ही माहिती काही सांगत नाही मित्रांनो, क्षमा मागतो. तर हा जो गोल
गड्डा आहे मित्रांनो, याला कसं कापायचं पहा. हे 4.5 पावणे 5 घेतले आहे. याची प्रॅक्टिस आपण दररोज 5 मिनटं करायला पाहिजे. काही मोठं विशेष नाही. हे पहा सोपं आहे. वरचा कापड आपण कापून घेतला. हा पुढचा गड्डा आहे. पहा किती चांगल्या प्रकारे आला. आणि हा आता जो कापला तो आहे खालचा गड्डा. खालचा आणि वरचा हा पुढचा आणि हा मागचा गड्डा आहे. त्यानंतर हा आपण सेंटर घेतलेला होता. सेंटर जवळ आपण एक नॉर्मल नख मारून देतो आणि ह्या नखपासून पाव इंच इकडच्या साईडला, पाव इंच इकडच्या साईडला आपण कापून घ्यायचं. जवळजवळ 5-5.5 इंचपर्यंत हे कापायचं असते. आता उलटी आणि सीधी बाजू आपण निशाण मारून घ्यायची मित्रांनो. आमचं ते दिवसभर काम असल्यामुळे आम्हाला ते प्रॉब्लेम येत नाही. ही भगवंताची कृपा आहे, देवाचा आशीर्वाद आहे मित्रांनो, की आमच्याजवळ गिऱ्हाईक काही तक्रार प्रॉब्लेम घेऊन येत नाही. म्हणून आणि आपल्याला या गोष्टीची जाणीव पाहिजे की आपल्याला कोण तक्रार घेऊन येत आहे. जर आपल्याला जी तक्रार वाटत असेल ती तक्रार आपण पुढच्या वेळेला कटाईमध्ये किंवा आपल्या शिलाईमध्ये आपण ती तक्रार दुरुस्त करून घ्यायची असते. आता हे आपण सरळ कापून घेऊ. हे सरळ कापलं. ही व्हिडिओ जवळजवळ 8-10 मिनिटाची व्हिडिओ बनेल. तर आपण 12 पुढचा फ्रंट 12 घेतलेला असेल तर हा 11.5 घ्यायचा. 11.5 निशाण मारल्यानंतर सरळ पट्टी मारायची. सरळ पट्टी मारायची. त्यानंतर हा पुढचा फ्रंट आहे. हा पुढचा फ्रंट जवळजवळ या प्रकाराने ठेवायचा. हे 1.5 इंच असेल मित्रांनो. हे 1.5 इंच असेल. हा भाग 1.5 इंच असेल. या स्केलनुसार ठेवायचा. आणि खालची जी पट्टी आहे ती ही आपण 1.25 इंच घेतलेली आहे. 1.25 इंचचे आपण क्रॉस निशाण मारायचा. त्यानंतर आपण कापून घ्यायचं. जे आपल्याला आपलं शर्ट जर कटिंगमध्ये एखादं नॉर्मल मोठं माप असेल, 40, 42, 46 साठीचं माप असेल तर कटाई कशी करायची मित्रांनो मी आपल्याला सर्व समजावून सांगून देईल. जर कोणाचा प्रॉब्लेम असेल की एकतर मोठे शर्ट कटाईसाठी प्रॉब्लेम येत असेल किंवा लहान शर्ट कटाईसाठी प्रॉब्लेम येत असेल तर आपण आम्हाला नक्की सांगा. आता या ठिकाणी जे गिऱ्हाईकाचे नाव आहे ते आपण लिहून घ्यायचे आहे. हे आहे भोसले काकांची शर्ट. आता ही आपण शोल्डर काढणार आहोत. शोल्डर या प्रकारे काढायची. या प्रकारे शोल्डर काढायची. या प्रकारे शोल्डर काढली. फ्रंट या प्रकारे ठेवायचा. हे 38 छाती असल्यामुळे काही विशेष मोठं माप नाही. 42, 46, 48, 50 छातीपर्यंत माप आपल्याला तयार करावं लागतं. हे 17.5 शोल्डर असल्यामुळे हे 9.25 घेतलं.
या ठिकाणी 2.5 इंच कंपल्सरी ठेवून द्यायचं. नंतर जे शिवणारे लोक असतात ते बरोबर कापून घेतात. म्हणून या ठिकाणी रेडीमेड गारमेंटवाले जे असतात हे समजून सांगतो मित्रांनो, जे रेडीमेड गारमेंटवाले असतात हे नॉर्मल इकडे घेत असतात, अगदी या प्रकारे आणि जे लोकल गारमेंटवाले असतात ते या प्रकारे घेत असतात. पहा, यामध्ये अंतर असं आहे मित्रांनो. हे जे आहे हे ब्रँडेड जे शर्ट असतात, ब्रँडेड जे शर्ट असतात मित्रांनो, हे या प्रकारे घेतात आणि लोकल जे शर्ट असतात ते या प्रकारे घेत असतात. तर आपण ब्रँडेड कटाई म्हणून आपण हा त्रास या प्रकारे कापायचा आहे. तर आपली गोष्ट अशी असते मित्रांनो, आपण लगेच काही कटिंग करण्यासाठी उभे राहून जात नाही. तर आपल्याला खूप आठ 10 7 8 वर्ष लागत असतात. म्हणून लगेच आपण काही कटिंग करण्यासाठी उभे राहून जात नाही. परंतु योग्य मार्गदर्शक जर आपल्याला मिळाला, गुरु जर आपल्याला चांगले मिळाले, तर आपल्याला कटिंगसाठी कोणताही प्रॉब्लेम किंवा शिलाईमध्ये आपल्याला कोणताही प्रॉब्लेम येत नाही मित्रांनो. ही आपली 38 छातीच्या हिशोबात आपण जवळजवळ 15 सव्वा 15ची कॉलर घ्यायची. हे 15 घेतली वरची, ही स्टँड पट्टी असते 17. ही 15 घेतली की ही असते 17. ही 16 घेतली की ही असते 18. म्हणून 38 छातीला 9.5 इंचचे कप लागतील. 5 5.5चं पॉकेट लागेल. कधी कधी रेडीमेडवाले 38 छातीला 4.5चं पॉकेट लावतात. एखाद्या शर्टला ते पॉकेटही लावत नाही मित्रांनो. तर आपल्याला 9.5 इंचचा जो कप आहे तो काढावा लागेल. 9.5 अधिक 2.25, एका 2.25चा कप आहे. 9.5 इंच हा कप यायला पाहिजे. 9.25 इंच येत आहे. 9.5 इंच हा कप आपला यायला पाहिजे. 9.25 इंच येत आहे. म्हणून आपल्याला वेगळा करावा लागेल. म्हणून आपण सुरुवातीला हे कप काढून ठेवायचे नाहीत. हा 9.5 इंच आहे. हा आपण या शर्टामध्ये 38 छातीला आपल्यानुसार 5 5.5चे एक पॉकेट येईल किंवा 4.25 5.25चे आपण पॉकेट लावू शकतो. तर याला आपण व्यवस्थित गुंडाळून ठेवायचं मित्रांनो. आज दुपारची वेळ असल्यामुळे कारागीर कोणीही आलेले नाही. जय रे बासा बरोबर आता बोलू नका. दुपारची वेळ असल्यामुळे आपण थोडी चहा पिऊन घेऊ मित्रांनो. टेलर कामला खूप चहा लागत असते. 4 वाजेची वेळ आहे. चहा हा आपण प्यायला पाहिजे. मशीना बंद आहेत आज, कारागीर दुपारची वेळ आहे.
हे आता आपण व्यवस्थित ठेवून द्यायच्या मित्रांनो. पुढच्या शर्टला आपल्याला हे कामात येईल. तर मी तुमचा 2 मिनटं घेतले म्हणून क्षमा मागतो मित्रांनो. 6 किलो म्हणून क्षमा मागतो, कारण दिवसभर आपलं काम असतं. हे आपण व्यवस्थित ठेवून द्यायचं, नंतर काढताना आपल्याला प्रॉब्लेम येणार नाही. कॅरी बॅग देखील फाटलेली आहे मित्रांनो, ही पहा. आता हे शर्ट कापणार होतो, पण याला आपल्याला धुवावं लागणार आहे. म्हणजे 4 तास हे पाण्यात ठेवावं लागेल, म्हणजे त्यानंतर हे शर्ट आटणार नाही. पहा, ओरिजिनल लिनन शर्ट आहे मित्रांनो, ओरिजिनल कापड आहे, अगदी सुंदर कापड आहे. म्हणून याला आपल्याला 4 तास पाण्यात टाकावं लागेल आणि मग त्याला आपण सुकवून तयार करून. आता आपण त्याच्या व्यतिरिक्त ब्लॅक शर्ट कापू. ब्लॅक शर्ट कापताना पहिले उलटा सीधा पाहायचा. आता उलटा कोणता आणि सीधा कोणता. आता या गिऱ्हाईकाचे नाव आहे विशाल लवंगे मित्रांनो. आता या कापडवर नाव आहे, इकडून नाव आहे सुप्रीम नाव आहे, काहीतरी सुप्रीम असं काहीतरी नाव आहे. कापड ही आपल्याकडचे आहे मित्रांनो, पतला कापड आहे. मी फॅन बंद करतो, पहा, काहीतरी सुप्रीम काहीतरी नाव आहे. म्हणजे जिकडून नाव आहे हा सीधा कापड आहे आणि जिकडून नाव नाही तो उलटा कापड आहे. उलटा, हे पहा, जिकडून नाव नाही तो उलटा. हे आपलं लक्षात रेग्युलर आपल्याला लक्षात पाहिजे की जिकडून नाव आहे हा इकडून नाव आहे, हा सरळ आहे, सीधा आहे, आणि जिकडून नाव नाही तो उलटा कापड आहे. आपल्या मित्रांशी तुम्हाला भेट घालून देईल मित्रांनो. आता अण्णाही आलेत. दुकानचा निवार आहे. हा, त्या ते कुठे घ्या तीन फिरायले गोपाला तो फिटाडे सुका गोपाला गया ते जन आपटी के काम. तुमने नाथ भाई भी थोड़ा बनाओ ना घर का शर्टा. लिगायचा मग अगदी ₹100 लिगायचा गणाले म्हणतो मशीन लिहिले आपला गणा तापिराम मामानं मशीन लिहिले म्हणतात. काय ध्यान नाही ₹100 बनवाले. नाही त्या काहीच काम नाही. आमल्या असं मशीन पाहायला राहत. तुम्ही ते हाफ शटल सांग राहाल का? हाफ शटल सांग राहणार ना. हो, तापिराम मामा भाऊ बकऱ्याच्या रस्ता का पुन्हा नजर मग कोण आहे आपला गाव ना बनवता बनावर कपड्याचे पण नाही. ते नाव नका सांगा. ते नाव सांगून नका मला. एखाद काय म्हणतात नाही का तुम्ही कोण बी नाव सांगा मला एक गोरगरीब ना ते हराम ज्यादा नाव सांगून
गणनबाई करा सारखी आहे का ना? हा? नाही 8 हे नाही होती बाई. ते ना असं आहे यांना की अंडरपॅन्ट आहे ना 3च रुपये राहायची. 3 मारले 3 रुपये अंडरपॅन्ट राहायची 3 रुपये. मग तुम्ही कुठे बनवा मासे दिनभर माझ्या चांगलं पडत नाही पाहिजे जास्त. पायवर 50 एक अंडरपॅन्ट बनायला 50 एक अंडरपॅन्ट पायवर बनायला. दोन एक घरासारखं गणनबाईनी त्यांना गोट काय राहा तो कपडा आहे. मी आता आणायला जळगावची आणत मला एक कपडा एक अंडरपॅन्टना कपडा पडा ना 30 रुपयाले. एक अंडरपॅन्टना कपडा पडा ना 30 रुपयाले. हां आणि तिने बनावट बी तशी राही बरं. ते तुम्ही अंडरपॅन्टले मी इंटरलॉक मारायला एक डबल शिलाई मारायला ती रही बजारवालाच करता राहायची. म्हणजे एक खटक कापू देवा ना त्या बाईने एक खटक ठेवत राहा असं. मग या बजारवाला इथून मग बंगावाले ते एक बजार म्हणजे एक जण 10 तिकीटा कशा एक जण 10 रविवारी एकच गुरुवारी 10 तिकीट. त्याचं मग काही नाही त्यातले 20-30 रुपया त्यातले सूट असते 10-20 रुपया 20-30 जुने 10-20 रुपये सूट असते अशी बरोबर. तर त्यांना तो आपला पाहिली 38 रुपयाले कपडा मारताना 30 रुपयाले तो आपण पहिली 38 रुपयाले एक तिथला ही 38. हां गणित द्या मला 38 मामाला कटाई करनी आहे आणि दोरा देना आहे. एक अर्धानी जी ना काही एक दोन न कपला मारी बरोबर आहे का नाही. फक्त मना उद्देश्य काय आहे उद्यान मला की सामनेवाला ना 2 रुपयानं काम चाली आणि त्यान मागे 2 रुपयानं काम आपलं चाली. असं नाही की बुवा मी त्यांना 15 रुपयाने जाणार असा उद्देश नाही. फक्त एक आहे कुठे तांबडे गाव नाही एवढं काम नाही बा. समजा आता तुम्ही दिनभर मग 100 आलो त्याला पण आहे. आपला एरंडोल तिथला दुकान आहे सगळा दुकान होतं. आडू तिथले जेवण बाजारवाला 38 मध्ये जेवण 8 येतील जेवाले आमले 20 रुपयानं पाहिजे 10 पाहिजे जेच नाही हिसाबले तिथलं पाहिजे. ते हॅलो हां हां जेवली आणत 30 रुपये
एक अंडर बँडला 30 रुपये. किंवा किती अडवतीस नाही बघा, एक अंडर बँडले एक अंडर बँड 30 रुपयाने. समजा आपण 1 रुपया कटाईना धरा, 1 रुपया दोराना धरा, 32 या ज्यातून ना 32 मधमधीतला बचरा ना 4 रुपया का 6 रुपया. मग सामनेवाला ना 3 रुपया आणि मना 3. हां, जर भगवाननी कृपा तुम्हाला डायरेक्ट जेटून आव्हानात जळगावाला चढून जर सापडणं त्यांमध्ये त्यानं निम्म राहील म्हणा निम्म राहील. आज जर जसं म्हणत होईल त्यांना तुम्ही कडे जावानंतर जर आम प्रॉफिट वाढणं तर त्यांना विकितला राहतो आणि म्हणा तिथला राहतो. एक अर्धाने जी ना गपला मारी तर ते नुकसान म्हणा त्यानं नाही राहणार. एखादा वेळेला कपडा आहे तर म्हणजे अशी फाटेल निघण्यामधनं तुझ्या कमदारी म्हणजे 2-4 अंडर बँड आता खराब राहते. त्या बाईने कधी दिनभरमा 3दा होती. समजा ती बाईने 50 बनायत, काय 50 त्या बाईने 150 रुपये. कदाचित डायरेक्ट जर लाईन बटली डायरेक्ट होलसेल जेटून तो लयच करून तरी त्या बाईंना येणं लबाडी होणार नाही. मी लगेच सांगितली काही आज काही पुन्हा भाव आपला दोन्ही आणि काढून डायरेक्ट फोनवर फक्त विषय असा आहे, पहिले शेतातली नंतर काही चाललं. फक्त इथलं एक करणारा पाहिजे, म्हणजे काय करायचं. ठरवणे मी सांगे तो गाणं सांगे. कारण ती म्हणजे कसं आहे आता ते का शर्ट शिवण सांगे आपले शर्ट शिकाणं आणि ते थोडासा टाईमपासच येतो. शर्टानं काही नाही, शर्ट माणूस ते 8 रुपयांना येण मागूस ना, शर्ट काही मोठा विषय नाही मग पुढे. विक्रणना एक बाई आहे विचारी म्हणून आम्ही मशीन देतच म्हणतो आणि मशीन द्या डायरेक्ट. पण आमले तुमले सांगणं पडेल म्हणे म्हणतात पहिले तुमले त्या काढतो त्या काढानंतर 10 रुपयाला तुमले कापीसून देतो. ते हवी आज आहे हवा ज्या 12 गाणं म्हणजे आहे हवा आपल्या भागावून हवा आज काढे राहील खाली कडे राहील ते आपले भागावून त्यांकरता आपले काय लागेल आम्ही ना बाया एक ना ठिकाणी 2 बायातले आपण सांगितले खाली उडीसन आपले बी खुशी चालू व्हा ना काय ऑर्डर घेऊन आपले एकदा नंतर पुढे जाईल तसं काल उद्या आणि पहिले माणूसले प्रॉफिट कमी राहत नंतर बरोबर प्रॉफिट वाढत. प्रत्येक धंदा गोडे पहिले 1 रुपयावर काम करा नंतर 10 रुपया भेटत. म्हणून बा पहिले खड्डा काही करता 50,000 रुपये भेटायला लागले महिना.
तर मित्रांनो भास्करांना गेले. आता आपण आपल्या उद्योगाला आपला उद्योग सुरू आहे, बोलणं सुरू आहे. जवळजवळ शर्ट फक्त आता बाही राहिलेली आहे, अस्ती राहिलेली आहे. सर्व व्हिडिओ पाहायला विसरू नका मित्रांनो. खूप मजेदार शर्टिंगबद्दल खूप मजेदार व्हिडिओ आहे. शर्ट कटाई आता ही 24 बाई आहे. 24मधून आपण ही 23 घेतली. 23 घेतल्यानंतर ह्या ठिकाणी 5.5 इंच घ्यायचे आहे. 34 छातीला कधीही 5.5 इंच घ्यायचं मित्रांनो. जरी शर्ट रेडीमेड असलं तरीही 34 छातीला या ठिकाणी 8.5 घ्यायचं आणि या ठिकाणी 5.5 घ्यायचं. हे 5.5 येईल, हे 8.5 येईल. जरी रेडीमेड शर्ट असलं तरी या ठिकाणी 4 इंच घेतलं. 4 इंच घेतल्यानंतर हा निशाण सरळ मारून घेतला. सरळ मारून घेतल्यानंतर या ठिकाणी क्रॉस पट्टी नेहमी मारायची, जे शर्टच्या या ठिकाणी फुगा येत नाही. या ठिकाणी आपल्याला जवळजवळ 12.5 इंच पाहिजे. हे 12.5 इंच तयार आहे. हा स्केल ज्यांच्या लक्षात आला मित्रांनो त्यांची कटिंग खराब होणार नाही. मित्रांनो आमचे व्हिडिओ आपल्याला आवडत असतील लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. हा उलटा आहे म्हणून मी निशाण मारून दिला. आता आमची ही जी कातर आहे ती एवढी व्यवस्थित चालत नसल्यामुळे आम्ही वरचे दोन्ही वरचे कापड आम्ही कापून घेत आहोत. पहा, नंतर राहिला खालचा कापड. आता हा खालचा कापड जी कापून घेतो. व्हिडिओ मोठी झाली असेल मित्रांनो म्हणून मी क्षमा मागतो, पण जर ही पूर्ण व्हिडिओ बघितली तर शर्टामध्ये बरीच कटाई करण्याचा खूप फरक पडून जाईल. हे आहे 4 इंच 34 छातीच्या हिशोबात 4 इंच घेतलेला आहे. गड्डा कापत असताना लक्षात ठेवायचे मित्रांनो, या प्रकारे आपला हा गड्डा यायला पाहिजे. हे पहा, 4 इंचचा हा गड्डा आहे. 4 इंचामध्ये या प्रकारे आपण हा पुढचा गड्डा कापायचा. पुढचा गड्डा हा आहे, हा खालचा आहे, मागचा. पहा, कातर ही सोडून देत आहे. कालच लावली कातर, पण भारी कातर नसल्यामुळे ही कातर काम. हे पहा मित्रांनो, बाहेरचा जो गड्डा आहे तो या प्रकारे यायला पाहिजे. आता हे जवळजवळ उलट्याचा आपण निशाण मारला. हा उलटा आहे म्हणून आपण निशाण मारून दिला. जे शिलाई मारणार आहेत त्यांना प्रॉब्लेम येणार नाही. तर यामध्ये त्यांचे जे मटेरियल आहे सर्व याच्यात टाकून द्यायचे. कॉलर काढायची असताना हा मोठा पॉईंट असतो, याला छोटा पॉईंट आपण काढणार आहोत. छोटा पॉईंट काढत असताना लक्षात घ्या मित्रांनो, छोटा पॉईंट हे एवढं बारीक कोणी शिकवणार नाही मित्रांनो. त्रास घ्यायचा, रिव्हर्स पॉईंट म्हणतात. मोठ्या पॉईंटची कॉलर आपण रिव्हर्स पॉईंट कापून घ्यायचा. ही झाली रिव्हर्स पॉईंट. रिव्हर्स पॉईंट नंतर हे घ्यायचं 16 इंच.
हे 14 घेतलं की हे 16 घ्यायचं. आता पहा मित्रांनो, या प्रकारे कापून घ्यायचं. आता तुम्ही म्हणाल हे असं कसं कापलं, हे कटाई अशी कशी आहे, ही स्टॅम्पपट्टी एकीकडे काय येत आहे. तर याचा विषय असा आहे मित्रांनो, पहा, याला आपण जरी कापलं आणि याला आपण जरी कापलं तरी ही मिळवणूक अशी होईल मित्रांनो. कॉलरची पहा, अशी कॉलर तयार होईल मित्रांनो. म्हणून आपल्याला कटाई करत असताना आपलं लक्ष आपल्या मापावर पाहिजे आणि आपल्या हाताची व्यवस्थित तयारी पाहिजे आणि आपल्या कटिंगमध्ये प्रॉब्लेम नसावा मित्रांनो. तर आजचा व्हिडिओ आहे हा पूर्ण करतो मित्रांनो. तर नमस्कार करतो.